नारी मंडळी या वारीमध्ये आगळा वेगळा उत्साह आपल्याला बघायला मिळतो। आज एकादशीची पावन पर्व आहे आणि छोटा वारकरी आज आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत काय आनंद होतोय नक्की वासुदेवाचा वेश केलेला। आनंद माझा पर गगनात मावेना चालवाप्रमाणे याही वर्षी त्याला मी वासुदेव बनवलंय, गेल्या वर्षी विठ्ठल बनवलेलं आहे, आता पुढच्या वारीला तर श्रीकृष्ण बनवायचे त्याला। खरं तर आपण पाहिलं की सर्व वारकरी मोठी मंडळी तर आहेच पण छोटी मंडळी देखील आहे। काय म्हणशील, काय सांगशील? रामकृष्ण हरी। रामकृष्ण आली। काय वाटतंय? आनंद वाटतंय? मजा करतोय? नाही, मजाक नाही करत। मजा करतोय, आनंद वाटतोय। एकंदरीत ह्या सगळ्या भावना जे काय होत्या त्या वारकऱ्यांच्या होत्या। आपण पाहिलं की फेर धरून मृदंगाचा जो काही ठेका आहे तो आपल्याला इथं बघायला मिळतोय आणि काय भक्तिमय वातावरण असतं, काय भक्तिमय वातावरण असतं आणि हे सगळं आपल्याला या पंढरपुरामध्ये बघायला मिळत आहे। खरं तर भक्ती काय असते, भक्ती आणि शक्तीचं जे काही उत्कट असं उदाहरण आहे ते आपल्याला वारीमध्ये बघायला मिळतं। काय नक्की एकंदरीत ह्या सगळ्या जर आपण पाहिल्या भक्तिमय म्हणजे आपल्याकडेही शब्द नाहीत बोलण्यासाठी, इतकं भक्तिमय वातावरण आणि एकंदरीत पंढरपुरामध्ये आपल्याला हे सगळं आनंद बघायला मिळतो आहे। उत्साह, भक्ती आणि शक्तीचा संगम आज पंढरपुरामध्ये आपण अनुभवतो आहोत। ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम हा फक्त जयघोष आणि तल्लीन झालेली वारकरी आपल्याला आनंद घेताना दिसत आहेत। पाहिला आपण सर्वजण अनुभवत आहोत यंदाची पंढरीची वारी, आपली परंपरा। रामकृष्ण हरी।